नाशिक संस्कृती, उद्योग आणि प्रगतीचं शहर, पण याच शहरातून समोर आली आहे एक हादरवणारी आणि संतापजनक घटना. जिथे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दावा केला जातो तिथेच महिलांवर अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप केला जातोय. आणि त्यावरूनच आता कॉर्पोरेट जिहादचा आरोप गोपीचंद पडळकरांनी केलाय. नेमकं हे प्रकरण काय पाहूयात. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर अत्याचार. अत्याचार करणाऱ्या 6 जणांना पोलिसांकडून अटक. अत्याचाराच्या तपासासाठी SITची स्थापना. नाशिक पोलिसांनी पकडलेले हे 6 नराधम पहा. हे नराधम उच्च शिक्षित आहेत. एका मल्टीनॅशनल कंपनीत हे नराधम काम करतात. पण या नराधम कर्मचाऱ्यांनी कंपनीतल्या वर्क कल्चरची पुरती वाट लावून टाकली. या नराधमांनी कार्यालयात काम करणाऱ्या महिला सहकाऱ्यांवर अत्याचार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. काही महिला सहकाऱ्यांचे विनयभंग केले तर दुसऱ्या प्रकरणात लैंगिक अत्याचाराचीही नोंद झाली आहे. हे कमी की काय, धार्मिक भावना दुखावतील असं वर्तनही या नराधमांनी केलंय. नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी SIT गठीत केली आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व खासगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 6 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. असं लज्जा असं नजरेने बघितलं, इशारा केले, असं त्यानुसार फिर्याद दाखल झाली होती 8 दिवसापूर्वी. त्या फिर्यादमध्ये अटक करून आरोपींना मेहरबान कोर्टात हजर केलं होतं. त्यामध्ये त्यांना जवळपास 6 दिवस PC भेटली होती. तर PC भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले. माझे माहितीप्रमाणे आता आरोपी विरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे. त्यापैकी एक गुन्हा आज होता. आता मेहरबान कोर्टात पोलिसांनी 7 दिवसाची PC मागितली आहे. नाशिकमधील त्या बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी हे विशिष्ट समाजाचे आहेत. त्यामुळे या विनयभंग आणि अत्याचार प्रकरणात कॉर्पोरेट जिहाद असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय. आतापर्यंत आपण लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे विषय ऐकले होते. परंतु हा नवीन कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे. नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे जी इंटरनॅशनल पहिल्या 3-4 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये त्या कंपनीचं नाव आहे. मी आता जाणून बुजून नाव त्या कंपनीचं घेत नाही. परंतु अशा एका कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. तिथं मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामाची शिस्त असते. असं असतानाही एका कंपनीत महिलांवर अत्याचार होत असताना वरिष्ठ पातळीवर ही बाब कशी पोहोचली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.